रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत, पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. आज आपण संत गोरा कुंभार यांच्या एका अत्यंत सुंदर आणि गहिऱ्या अभंगाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. हा अभंग म्हणजे अध्यात्मातील परमोच्च आनंदाचे एक सुरेख चित्र आहे. जेव्हा भक्तीचा आणि ईश्वरी अनुभूतीचा खरा आनंद मिळतो तेव्हा माणसाची अवस्था कशी होते हे संत गोरा कुंभार यांनी या रचनेत अत्यंत मार्मिकपणे आणि सोप्या भाषेत मांडले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. मुकिया साखर चाखाया दिथली, बोलत हे बोली बोलवेना. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, जेव्हा आपण एखाद्या मुक्या माणसाला गोड खडीसाखर खायला देतो तेव्हा त्याला त्या साखरेचा गोडवा नक्कीच समजतो. पण तो गोडवा आणि तो आनंद तो इतरांना शब्दांत सांगू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ईश्वरी प्राप्तीचा किंवा भक्तीचा हा परमोच्च आनंद असतो. हा आनंद केवळ स्वतःच्या अंतर्मनातून अनुभवता येतो. तो कोणत्याही भाषेत किंवा संवादात व्यक्त करता येत नाही. कारण ईश्वराशी एकरूप होण्याचा तो अनुभव शब्दांच्या खूप पलीकडचा एक अद्भुत, विलक्षण आणि अत्यंत वैयक्तिक असा सोहळा आहे जो फक्त ज्याचा त्याने अनुभवायचा असतो. सामाजिक संदेश. माणसाने चांगुलपणाचे आणि निस्वार्थ प्रेमाचे असे काही काम करावे की त्याचा अनुभव घेणाऱ्याला तो आनंद शब्दांत व्यक्त करता येऊ नये आणि आपणही त्या चांगल्या कामाचा अजिबात गवगवा करू नये. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा एखादी तरुण व्यक्ती आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून एखाद्या अनाथालयात किंवा वृद्धाश्रमात जाते आणि तिथल्या आजी आजोबांसोबत नुसत्या गप्पा मारून त्यांना आपलासा वेळ देते, तेव्हा त्या वृद्धांच्या डोळ्यात जो एक समाधानाचा आणि प्रेमाचा भाव असतो तो कुठल्याही भाषेत सांगता येत नाही. त्यांच्यासाठी तो एखाद्या मुक्या माणसाने साखर खाल्ल्यावर होणाऱ्या गोड आनंदासारखा असतो. आपण समाजातील एकाकी पडलेल्या आणि वंचित लोकांसाठी अशी निःशब्द आणि गोड आनंदाची उधळण करायला हवी. दुसरा चरण. तो काय शब्द खुंटला. अनुवाद. आपुला आनंद आधाराया. भावार्थ विश्लेषण. संत गोरा कुंभार येथे अत्यंत मार्मिकपणे आपल्याला सांगतात की जेव्हा माणूस त्या खऱ्या आणि शुद्ध अशा आत्मानंदात विलीन होतो तेव्हा तिथे जगातले सर्व शब्द अपुरे पडतात. तिथे कोणतेही वर्णन किंवा भाषा काम करत नाही. स्वतःच्या अंतर्यामी जो ब्रह्मानंद दाटून आलेला असतो त्याला कसल्याही शब्दांचा आधार देण्याची गरज नसते. कारण तो आनंद इतका स्वयंपूर्ण आणि अथांग असतो की तिथे सर्व प्रकारचे बोलणे संपून जाते. तिथे फक्त आणि फक्त एक परम शांतता आणि आत्मिक तृप्ती उरते, जिचा अनुवाद जगातल्या कोणत्याही भाषेत करणे शक्य नसते. सामाजिक संदेश. खरा आनंद आणि समाजसेवा ही दिखाव्याची किंवा समाज माध्यमांवरील प्रसिद्धीची मोहताज नसते. त्यामुळे बाह्य प्रदर्शनापेक्षा कृतीतून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाला आणि निस्वार्थ आधाराला महत्त्व दिले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आज आपण पाहतो की लोक रस्त्यावरच्या एखाद्या गरीब मुलाला बिस्किटाचा पुडा देतानाही 10 फोटो काढतात. पण आपल्याच समाजात असे अनेक अज्ञात लोक आहेत जे कित्येक गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च गुपचूप उचलतात किंवा थंडीच्या रात्री उघड्यावर झोपणाऱ्यांना शांतपणे ब्लँकेट पांघरून येतात. त्यांना या कामातून मिळणारा आनंद कोणत्याही कॅमेऱ्यात किंवा शब्दात अनुवादित करता येत नाही. असा प्रसिद्धी विन्मुख आणि खऱ्या अर्थाने समाजाला आधार देणारा आनंद आपण आपल्या जीवनात मिळवायला हवा. तिसरा चरण. आनंदी आनंद गिळूनी राहणे, अखंडित होणे न होतिया. भावार्थ विश्लेषण. हा चरण म्हणजे अध्यात्मातील एक अत्यंत उच्च अवस्था आहे जिथे संत गोरा कुंभार आपल्याला शिकवतात की आपण त्या परमानंदात इतके एकरूप व्हायचे आहे की आपले स्वतःचे असे वेगळे अस्तित्वच उरणार नाही. जसे समुद्रात मिसळल्यावर नदीचे स्वतःचे अस्तित्व संपून ती अथांग होते, तसेच या ईश्वरी आनंदात स्वतःच्या अहंकाराला आणि अस्तित्वाला पूर्णपणे विरघळवून टाकायचे आहे. आपले वेगळेपण विसरून त्या अखंड आणि शाश्वत अशा ईश्वरी तत्वाशी एकरूप होणे म्हणजेच हा खरा आनंद स्वतःमध्ये सामावून घेणे होय, जिथे मी आणि देव असा कोणताही भेद उरत नाही. सामाजिक संदेश. समाजातील सर्व प्रकारचे भेद विसरून स्वतःचा अहंकार बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येणे आणि मानवतेचा एक अखंड भाग होणे ही आजच्या समाजाची सर्वात मोठी गरज आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा आपल्या राज्यात मोठी नैसर्गिक आपत्ती येते जसे की महापूर किंवा भूकंप, तेव्हा आपण सर्वांनी पाहिले आहे की लोक आपली जात, आपला धर्म आणि आपला सामाजिक स्तर विसरून एकमेकांना वाचवण्यासाठी तत्परतेने पुढे येतात. स्वतःचे घर संकटात असतानाही शेजाऱ्याला वाचवण्याची ती धडपड एक अखंड माणुसकीचे दर्शन घडवत असते.
आपत्तीच्या वेळी आपण जसे एक होतो तशीच एकता आणि तोच निखळ आनंद आपण रोजच्या जीवनातही एकमेकांना मदत करून मिळवला पाहिजे आणि समाजात कोणतीही फूट पडू न देता अखंड राहिले पाहिजे. चौथा चरण म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे. जग हे करणे शहाणे बापा. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत गोरा कुंभार अतिशय प्रेमाने आणि कळकळीने समाजाला सांगतात की बाबांनो, खऱ्या अर्थाने या जीवनातून मुक्त व्हायचे असेल तर हा असा शब्दांच्या पलीकडचा आनंद अनुभवायला हवा. जो माणूस हा आत्मानंद अनुभवतो तो खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होतो. म्हणजेच जिवंतपणीच त्याला सर्व बंधनांतून मुक्ती मिळते. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः असा मुक्त झाल्यानंतर त्याने तिथेच थांबायचे नाही, तर या संपूर्ण जगालाही हाच शहाणपणाचा, प्रेमाचा आणि भक्तीचा मार्ग दाखवून सर्वांना या परमानंदाची ओळख करून द्यायची आहे, जेणेकरून हे संपूर्ण जग ज्ञानी, आनंदी आणि खऱ्या अर्थाने शहाणे होईल. सामाजिक संदेश. केवळ स्वतःचे आयुष्य सुखकर करणे आणि स्वार्थात अडकून पडणे म्हणजे जीवन नाही, तर आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून समाजातील अज्ञान दूर करणे आणि संपूर्ण समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणे हेच आपले खरे उद्दिष्ट असले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवन बघा. ते देशाचे राष्ट्रपती झाले, सर्वोच्च शिखरावर पोहोचले आणि सर्वार्थाने जीवनमुक्त झाले. पण तिथे न थांबता त्यांनी आपले उर्वरित आयुष्य देशभरातील तरुणांना आणि लहान मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी वेचले. विज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन संपूर्ण जगाला आणि आपल्या देशाला शहाणे करण्याचे महान कार्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. आपणही आपल्याजवळ असलेल्या कलेचा, शिक्षणाचा किंवा पैशाचा उपयोग समाजातील अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी तसेच एका सुसंस्कृत पिढीची निर्मिती करण्यासाठी केला पाहिजे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या या रील्स, स्टोरीज आणि सोशल मीडियाच्या जगात संत गोरा कुंभार यांचा हा अभंग तुमच्यासाठी एक लय भारी आणि एकदम कडक असा मेसेज घेऊन आला आहे. आज आपण आपला आनंद फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या लाईक्समध्ये शोधतो. आपण भारी कपडे घातले, नवीन बाईक घेतली किंवा कुठेतरी फिरायला गेलो की लगेच फोटो टाकून जगाला ओरडून सांगतो की बघा मी किती मजेत आहे. पण संत गोरा कुंभार विचारतात, खऱ्या आनंदाला शब्दांची किंवा दिखाव्याची गरज असते का? मुक्या माणसाने खाल्लेल्या साखरेसारखा आनंद मिळवायला शिका, जो आतून फील होतो, ज्याला जगाच्या सर्टिफिकेटची आणि लोकांच्या अप्रुव्हलची अजिबात गरज नसते. सायलेंट मोडवर मिळणारा हा आनंद सर्वात खतरनाक असतो, कारण तो कुणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. अभंगात एक ओळ आहे, जीवनमुक्त होणे. आता जीवनमुक्त म्हणजे काय? सर्व सोडून हिमालयात जाऊन बसणे नव्हे. आजच्या युथच्या भाषेत सांगायचं तर जीवनमुक्त होणे म्हणजे टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन आणि ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यातून स्वतःला कायमचे लॉगआउट करणे. दुसऱ्याशी स्वतःची तुलना करणे थांबवणे म्हणजेच जीवनमुक्त होणे. तुम्ही आतून इतके स्ट्रॉंग, शांत आणि कूल असले पाहिजे की बाहेरच्या कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीचा तुमच्यावर काहीही फरक पडला नाही पाहिजे. आपला आजचा आनंद हा वायफाय सारखा झाला आहे. रेंज असली तर आनंद, नाही तर बफरिंग. एखादी गोष्ट मनासारखी झाली की आपण खुश होतो आणि नाही झाली की लगेच दुःखी होतो. पण गोरोबा काका म्हणतात, आनंदी आनंद गिळूनी राहणे, अखंडित होणे न होतीया. म्हणजे तुमचा आनंद हा अखंड असला पाहिजे, बाहेरच्या परिस्थितीवर तो अवलंबून नसला पाहिजे. स्वतःच्या कंपनीत एन्जॉय करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत खुश राहायला शिकता तेव्हा तो आनंद कधीच डिस्कनेक्ट होत नाही. स्वतःला अपडेट करा, जग आपोआप शहाणे होईल. संत गोरा कुंभार शेवटी अत्यंत भारी गोष्ट सांगतात, जग हे करणे शहाणे बापा. आजकाल आपण सगळे जग बदलायला निघतो. दुसऱ्यांना सल्ले द्यायला आणि चुका काढायला आपल्याला खूप आवडते. पण खरा फंडा हा आहे की आधी स्वतः आनंदी राहायला शिका. स्वतःचे आयुष्य झक्कास जगा. जेव्हा तुम्ही स्वतः एक पॉझिटिव्ह आणि सुपर सक्सेसफुल माणूस बनता तेव्हा तुमचे ते वागणे पाहून जग आपोआप शहाणे होते. तुमचा तो रुबाब, तुमचे ते काम आणि तुमची ती शांती पाहून लोक तुम्हाला आपोआप फॉलो करायला लागतात. तुमचा आनंद हा तुमचा अत्यंत प्रायव्हेट डेटा आहे. तो बाहेरच्या जगात आणि लोकांच्या कॉमेंट्समध्ये शोधू नका. स्वतःच्या आत डोकावून बघा. एकदम भारी आणि डॅशिंग आयुष्य जगा. स्वतःचे व्हर्जन दररोज अपग्रेड करा आणि जगासाठी एक कडक इन्स्पिरेशन बना. धन्यवाद. खरा आनंद हा जगाला ओरडून सांगण्याची किंवा दाखवण्याची गोष्ट नसून तो शांतपणे स्वतःच्या अंतःकरणात अनुभवण्याचा एक मौल्यवान ठेवा आहे. स्वतः आनंदी राहायचे आणि आपल्या आजूबाजूच्या जगालाही तो आनंद वाटायचा. सहजासहजी मिळत नाही ती संत कृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतीये त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.